आणि यानंतर आता राज्यातली एक महत्त्वाची बातमी पाहूयात। गेल्या 10 दिवसांपासून चंद्रपूरच्या लोखंड खाणी विरोधामध्ये अन्नत्याग सत्याग्रह करणारे ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांनी अखेर आज उपोषण मागे घेतलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज होणाऱ्या चंद्रपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती सरकारला बंडू धोत्रे यांच्या आंदोलनाची सांगता करण्यामध्ये यश आलेलं आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी इथल्या प्रस्तावित लोह खदानीला राज्य सरकारनं कालच स्थगिती दिलेली होती। मात्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळानं लोहार डोंगरी इथल्या खदानीला दिलेली परवानगी ही रद्द करावी आणि त्यानंतरच उपोषण मागे घेण्याची बंडू धोत्रे यांनी अट ठेवलेली होती। मात्र आता त्यांनी आपलं उपोषण हे मागे घेतलेलं आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात प्रस्तावित लोहार डोंगरी लोह खान प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्यात यावी या अनुषंगाने आणि सोबतच जिल्ह्यातील वाढता वाघ मानव संघर्ष या निवारण्याच्या जवळपास प्रलंबित 16 मागण्या या सर्व 17 मागण्यांना घेऊन या ठिकाणी अन्नत्याग सत्याग्रह सुरू होतं। आज 10वा दिवस होता आणि आज 10व्या दिवशी शासनातर्फे त्याची दखल घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये महत्त्वाचं ज्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगाने लेखी उत्तर देण्यात आलेलं आहे आणि आजचं उपोषण जे आहे माननीय पालकमंत्री डॉक्टर अशोकजी उईके यांच्या हस्ते हे उपोषण सोडवण्यात आलेलं आहे। बंडू धोत्रे यांनी अन्नत्यागाचा आज 10वा दिवस आहे। त्यांची मागणी रास्त आणि संविधानिक असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शासन आणि प्रशासन मिळून आज उपोषण मागे घेण्यात आलेले आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।